Okay, so let's start with new topic, that is system of simultaneous linear equations. Now we have already solved these simultaneous linear equations using determinants. Now here we have to solve them by using matrices, and that also we have studied in the boards. पण त्याच्यापेक्षा अजून काहीतरी ऍडव्हान्स, अजून काहीतरी नवीन टॉपिक याच्यामध्ये अजून आहे. म्हणजे आपण जे बोर्ड्स मध्ये शिकलो त्याच्यापेक्षा पुढे अजून. ठीक आहे, तर ते आपण या ठिकाणी बघूया. सो कन्सिडरिंग द मॅट्रिक्स फॉर्म, कन्सिडरिंग द मॅट्रिक्स फॉर्म म्हणजे जे काय आपल्याला लिनियर इक्वेशन दिलेले असतात, म्हणजे टू इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल असेल तर 2x2 चा मॅट्रिक्स मिळतो. 3 इक्वेशन इन 3 व्हेरिएबल असतील तर 3x3 चा मॅट्रिक्स मिळतो. ठीक, हे आपण पाहिलेलं. इव्हन 4 इक्वेशन्स इन 4 व्हेरिएबल्स 4x4 चा मॅट्रिक्स मिळणार. आपल्या सिलेबसमध्ये 2x2 3x3 आहे, तिथपर्यंत आपण काम करणार. त्याला मॅट्रिक्स फॉर्म मध्ये कन्वर्ट केल्यानंतर पुढे आपण त्याचं सोल्युशन फाइंड आउट करायचं असतं. अँड वी ऑलरेडी डिस्कस व्हॉट इज द युनिक सोल्युशन, व्हॉट इज इन्फानाइट सोल्युशन अँड व्हॉट इज नो सोल्युशन. तर ते मॅट्रिक्सच्या मदतीने कसं आपण एक्सप्लेन करू शकतो ते बघूया. फर्स्ट पॉइंट इन दिस, first point is solution of non-homogeneous system of linear equation. First point, solution of non-homogeneous system of linear equations. So non-homogeneous means राइट हँड साइडचा जो मॅट्रिक्स आहे तिथं नॉन झिरो मॅट्रिक्स, इट नॉन झिरो मॅट्रिक्स. ठीक, मग त्या केसमध्ये आपण त्याला नॉन होमोजिनियस म्हणतो. सो इफ ax is equal to b, then x is nothing but a inverse into b provided determinant of a not equal to 0. आणि या ठिकाणी a इन्व्हर्स आपल्याला कसा मिळतो, and a inverse equal to, what is the formula, 1 upon determinant of a into adjoint of a. Now using this method we have already solved number of questions in boards. Now let us see further. So this method is useful when determinant of a not equal to 0. पण जर का if determinant of a equal to 0, that is a is singular matrix, then system has infinitely many solution or no solution. ठीक आहे, या ठिकाणी ही जी केस आहे a इन्व्हर्स इक्वल टू 1 अपॉन a इन्व्हर्स काढल्यानंतर x इज इक्वल टू a इन्व्हर्स इनटू b, this generates what, this gives unique solution. ठीक आहे, जर डिटर्मिनंट ऑफ ए 0 नसेल तर आपण हा a इन्व्हर्स फाइंड आउट करायचा आणि x इज इक्वल टू a इन्व्हर्स इनटू b will give a unique solution. But if determinant of a equal to 0, that is a singular matrix, in that case system has infinitely many solution or no solution. So this is first one, that is matrix method. This is first method, that is matrix method. या मेथडला नाव देऊन द्या, मी इथं देतो, तुम्ही इथं देऊन द्या. टाइप के होती ही. This is matrix method. Second is rank method, जे आपण आता शिकलो. रँक मेथड एक नवीन मेथड आहे जी बोर्ड्सला नाही, इंजिनिअरिंग एमला आपण वापरतो. रँक मेथड. And obviously for this system of equation, that is non-homogeneous system of equations. So for ax equal to b, ज्याच्यामध्ये काही स्टेप्स आहेत त्या स्टेप्स आपण लिहून घेऊ. फर्स्ट स्टेप, राइट डाउन a comma b. Directly write down
ए कॉमा बी म्हणजे ए आणि बी हे जे दोन मॅट्रिक्स आहेत त्याला आपण कोएफिशियंट मॅट्रिक्स म्हणतो, याला कॉन्स्टंट मॅट्रिक्स म्हणतो. दोघं मॅट्रिक्स लिहायचे. सेकंड स्टेप, राईट डाउन ऑगमेंटेड मॅट्रिक्स. राईट ऑगमेंटेड मॅट्रिक्स इट इज डिवाइडेड लाईक दिस वन, ए बी. ऑगमेंटेड मॅट्रिक्स म्हणजे काय असतं आपण एक्झाम्पल घेऊ, त्याच्यामध्ये बघू वाटतं. पण इथे एक जस्ट मी तुम्हाला शो करून देतो व्हॉट इज ऑगमेंटेड मॅट्रिक्स. मुळात हे दोघं मॅट्रिक्स एकत्र लिहायचे. हा इथं ए समजा 3x3 असेल आणि इकडे एक डॉटेड लाईन देऊन द्यायची आणि या ठिकाणी जो मॅट्रिक्स बी आहे त्याचे एलिमेंट. So this is matrix A, this is matrix B. So this type of matrix is called as augmented matrix. याला augmented matrix म्हणतात. हे दोघं मॅट्रिक्स मला ए आणि बी एकत्र एकाच मॅट्रिक्स मध्ये लिहायचे. क्लिअर. पण मग इकडे जे ऑपरेशन्स आपण करत असतो सेम ऑपरेशन आपल्याला या साईडला आपण करायचं आहे. कोणते ऑपरेशन म्हणतो मी? रो ऑपरेशन्स, एलिमेंटरी रो ऑपरेशन्स आपण इकडे करणार. सायमल्टेनियसली इकडे सुद्धा करणार आहे बी मध्ये. आणि ते एकाच वेळेस करायचे म्हणजे या पद्धतीने लिहिणार. बोर्डला आपण काय करायचो? ए एक्स इक्वल टू बी, ए मध्ये ट्रान्सफॉर्मेशन तेच ट्रान्सफॉर्मेशन बी मध्ये. तसं न करता येतं फक्त हा ऑगमेंटेड मॅट्रिक्स लिहून त्याच्यात सुद्धा आपण ट्रान्सफॉर्मेशन करू शकतो. नाउ नेक्स्ट, एकदा का ऑगमेंटेड मॅट्रिक्स लिहिला की थर्ड रिड्यूस द ऑगमेंटेड मॅट्रिक्स. थर्ड वन, reduce augmented matrix to echelon form. To echelon form, and by what? By elementary row transformations. By elementary row transformation. फक्त रो ट्रान्सफॉर्मेशन चालतील, कॉलम ट्रान्सफॉर्मेशन चालणार नाही. And what is the reason? आपण टॅग सुद्धा बघितलेल्या बोर्ड मध्ये परत पुसून टाकलं, परत लिहितो वाटलं प्रॉब्लेम. आता या मॅट्रिक्स ए ला मला इकेलॉन फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचा. इकेलॉन फॉर्म मध्ये, इकेलॉन फॉर्म म्हणजे सगळ्या शेवटी 3 झिरो, मग 2 झिरो, मग 1 झिरो. 3 होत नसले तर मग 2, मग इथे अशा पद्धतीने ट्रान्सफॉर्मेशन्स मला का वापरायचे? जेणेकरून ते सेम ट्रान्सफॉर्मेशन मी इकडे अप्लाय करू शकतो. जर का मी कॉलम ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय केलं C1 C3 मध्ये काय, तर इथं फक्त एकच कॉलम आहे ना, C3 कुठे नाहीये. म्हणून आपण या ठिकाणी फक्त एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन यूज करायचे असतात. देन आता या मॅट्रिक्स ए मध्ये आणि पूर्ण टोटल ऑगमेंटेड मॅट्रिक्स एबी non-zero rows in matrix A and matrix किंवा असं म्हणूया and augmented matrix AB. Augmented matrix AB to find rank of both. त्या दोघांची रँक आपल्याला फाइंड आउट करायची आहे. मॅट्रिक्स ए आणि मॅट्रिक्स ए दोघांची रँक फाइंड आउट करण्यासाठी नंबर ऑफ नॉन झिरो रोज किती आहेत ते आपण फाइंड आउट करणार, कारण त्याच्यावर डिपेंड करणार रँक. सो दॅट इज फोर्थ पॉइंट. फिफ्थ वन, if row A is not equal to row AB, then the system is inconsistent. Then the system is inconsistent. ठीक आहे. रो ए आणि रो ए बी दोघं जर इक्वल नसतील तर सिस्टीम काय असणार? इनकन्सिस्टंट असणार. 6वा पॉइंट,
इनकन्सिस्टंट म्हणजे नो सोल्युशन असणार. If row A equal to row AB equal to number of unknowns, आता नंबर ऑफ अननोन्स म्हणा किंवा आपण त्याला काय म्हणतो व्हेरिएबल्स. ठीक आहे, म्हणजे x1 x2 x3 x y z. म्हणजे जर का 3x3 ची आपण सिस्टीम सॉल्व्ह करतो आहे आणि रँक ए आणि रँक ए बी दोघंही जर का 3 असेल then system has unique solution. The system has unique solution. So this method is used to find out whether the system is inconsistent or whether it has unique solution or infinite solution. Inconsistent कधी दोघं रँक नॉट इक्वल असतील तर, कन्सिस्टंट कधी दोघं रँक इक्वल असतील तर, आणि जर का ते दोघं इक्वल आहेत नंबर ऑफ अननोन सोबत तर युनिक सोल्युशन. आणि जर का पॉइंट नंबर 7 इफ रँक ए इक्वल टू रँक ए बी which is equal to R, let us say, and this is less than number of unknowns. ठीक आहे, म्हणजे आता रँक दोघांची इक्वल आहे म्हणजे आता सिस्टीम कन्सिस्टंट आहे, बट दॅट रँक इज लेस दॅन नंबर ऑफ अननोन्स. म्हणजे 3x3 च्या केस मध्ये समजा रँक 2 असेल किंवा 1 असेल तर त्या केस मध्ये तुम्हाला इन्फायनाइट सोल्युशन मिळतात. सो देन सिस्टीम has infinite solutions. The point number C. Criteria of consistency. Criteria of consistency. म्हणजे मला फक्त कन्सिस्टन्सी चेक करायची असेल तर काय क्रायटेरिया आहे. एक क्रायटेरिया आपण इथून ऑलरेडी बघितला. ठीक आहे, रँक वरून. वन्स यू हॅव रँक मेथडने तुम्ही फाइंड आउट करणार ऑगमेंटेड मॅट्रिक्स वगैरे, त्याच्यावरून रँक फाइंड आउट करणार. रँक नॉट इक्वल असल्या तर इनकन्सिस्टंट, इक्वल असल्या तर कन्सिस्टंट मध्ये सुद्धा दोन प्रकार, युनिक सोल्युशन किंवा इन्फायनाइट सोल्युशन, त्या ठिकाणी आपल्याला कळतं. आता क्रायटेरिया ऑफ कन्सिस्टन्सी युजिंग डिटर्मिनंट्स. ठीक आहे, सो दॅट फर्स्ट पॉइंट first point, and this is again for ax equal to b. So first point, if determinant of a not equal to 0, then system has unique solution given by x is equal to a inverse into b. Now this is something which I already noted down. ठीक है, x is equal to a inverse into b is एक सोल्युशन. पण आपण इथे लिहिलं होतं फक्त डिटरमिनंट ऑफ ए 0, तर एक तर इन्फायनाइट सोल्युशन किंवा नो सोल्युशन. मग हे कधी असणार, इन्फायनाइट सोल्युशन कधी असणार, नो सोल्युशन कधी असणार. तर त्या केस मध्ये आपल्या कामाची सेकंड पॉइंट, if determinant of a equal to 0 and adjoint of a into b, adjoint of a into b equal to o, so that is a zero matrix. Then system is consistent. ठीक है, system is consistent with infinite solutions. Clear? डिटरमिनंट ऑफ ए 0 असेल तर आपण हे चेक करणार
what is this? Adjoint of A into B. And if it is again 0, then system is consistent with infinite solution. या ठिकाणी पहिल्या केस मध्ये सुद्धा सिस्टीम कशी आहे? युनिक सोल्युशन आहे, म्हणजे आता आपलं सिस्टीम तिथं सुद्धा कन्सिस्टंटच आहे. आणि थर्ड केस मग इनकन्सिस्टंट कधी असणार? थर्ड केस, इफ डिटर्मिनंट ऑफ A इक्वल टू 0 and adjoint of A into B is not equal to O, then system has no solution. System has no solution, or you can say inconsistent. Where या ठिकाणी system inconsistent असते. Let us take one example based upon this. So we'll take 2-3 examples. First one, example first, solve. Equations can be दिलेले या ठिकाणी 3x minus 4y equal to 5. 3x minus 4x plus 2y equal to 6. Now see, whenever we are discussing theoretical concepts, ठीक है, जे काही theoretical concepts आपण डिस्कस करतो त्याच्या सोबत जे एक्झाम्पल्स येतात ते अतिशय बेसिक एक्झाम्पल असतात, जस्ट टू क्लिअर युअर कन्सेप्ट. कशा पद्धतीने सॉल्व्ह करणार आहे तो सोपा एक्झाम्पल नक्कीच एक्सपेक्टेड नाही, ठीक आहे. पण मग हा कन्सेप्ट आपण कशा पद्धतीने सॉल्व्ह करतो त्या या टाइपचा एक्झाम्पल युजिंग दिस theoretical concept, how to solve that we have to see over here. So in this case, first of all, we write down matrix form. आणि मॅट्रिक्स फॉर्म काय असणार आहे? डायरेक्ट तुम्ही सांगू शकता बघा, दोघे इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहेत, म्हणजे मॅट्रिक्स असणार 3 - 4, इकडे 4 2, या ठिकाणी असणार x y इक्वल टू असणार 5 3. By discussing one by one, so we are discussing first matrix method. आपण काय डिस्कस करतोय? मॅट्रिक्स मेथड आपल्याला सॉल्व्ह करायचं. It means you have to find out value of x and y. Clear? Now here we can easily say that determinant of A, it is not determinant of A directly करणार a to the 6 minus this is minus 16 minus plus 16, and that is equal to 22. So this is not equal to 0, and therefore system is consistent. System कशी आहे? Consistent आहे. Consistent आहे तर मला x is equal to a inverse b याच्याने सोल्युशन मिळणार आहे. त्याकरता आपल्याला a inverse काढावा लागेल. And for a inverse we need to find out adjoint of a first. What is adjoint of a? 2/2 असल्यामुळे डायरेक्टली लिहू शकतो. प्रायमरी डायगोनलचे जे एलिमेंट आहेत ते इंटरचेंज करायचे. सेकंडरी डायगोनलच्या एलिमेंटचं साइड बदलायचं. आपला adjoint of clear. मग therefore x is equal to what? अजून a inverse काढायचा आहे. So therefore a inverse equal to 1 upon determinant of a into adjoint of a. So it is nothing but 1 upon 22 into adjoint of a, म्हणजे 2 4 minus 4 3. Now we can get value of x using formula a inverse into b. So here a inverse is 1 upon 22 matrix into b. b किती असणार आहे? 5 3. This is matrix b. Let us solve this. This is 1 upon 22 as it is. आता या दोघांचं मल्टिप्लिकेशन होणार, ठीक आहे. मल्टिप्लिकेशन करणार 2 5 जा 10, 4 3 जा 12, minus 4 5 जा minus 20 plus 9. So this comes out to be 22 minus 11. ठीक आहे. आता हा 1 upon 22 मध्ये मल्टिप्लाय करायचा, दोघे एलिमेंटला मल्टिप्लाय होणार. या ठिकाणी मला मिळणार 22 upon 22 म्हणजे 1 आणि minus 11 upon 22 म्हणजे -1/2.
लेफ्ट हँड साइडला आहे मॅट्रिक्स एक्स. एक्स म्हणजे एक्स वाय. And therefore we can say that therefore x is equal to 1 and y is equal to minus 1 by 2. That is the solution. So this is by the matrix method. बोर्ड मध्ये आपण केलेली मेथड आहे जास्त करत. ठीक. रँक मेथड ने सुद्धा बघू आपण कसे सॉल्व करतो. कन्सिस्टन्सी कशी चेक करायची रँक मेथड. दॅट विल सी द नेक्स्ट एक्झाम्पल. त्याच्यात काय डाऊट असेल तर विचारून घ्या. कल्याणी मंदार प्रणव पूर्वा. ओके हा सिद्धेशचा क्लास असेल. Let us take another example. For what value of lambda? For what value of lambda? The system of equations is inconsistent. System is inconsistent. ठीक है. Equations करने के दिलेले x plus y plus z equal to 6. X plus 2y plus 3z equal to 10. And next x plus 2y plus lambda z equal to 12. आता कंसिस्टन्सी मला चेक करायची आहे युजिंग रँक ऑफ अ मॅट्रिक्स. ठीक आहे. रँक ऑफ अ मॅट्रिक्स आपण चेक करणार. इनकन्सिस्टंट कधी असतो चेक करा तुम्ही. इनकन्सिस्टंट कधी असतो ज्यावेळेस दोघांची रँक सारखी नसते. दोघांची म्हणजे मॅट्रिक्स ए आणि ऑगमेंटेड मॅट्रिक्स ए बी या दोघांची रँक ज्यावेळेस सारखी नसणार देन इट विल बिकम इनकन्सिस्टंट. सो फर्स्ट ऑफ ऑल लेट अस राइट डाउन मॅट्रिक्स फॉर्म. विचारणार मॅट्रिक्स 1 1 1 इकडे 1 2 3 या इकडे 1 2 लॅम्बडा.